नमस्कार, माझे नाव आहे पूजा मनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया बटाटा आणि साबुदाण्याच्या वर्षभर टिकणाऱ्या चकल्या रेसिपी. करायला एकदम साधा सोपा असा पदार्थ आहे हा, आणि वाळवणी वर्षभर आपण याला खाऊ शकतो. चला आपण बघूया यासाठी काय काय लागतं ते. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला आपण बनवूया. साबुदाण्याच्या चकल्या बनवण्यासाठी बघा मी साधारण अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. याला छान आपण निवडून असं घेऊया आणि याला मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेऊया. आता याला आपण थोडंसं बारीक करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण याला आता बारीक करून घेऊया. जास्त बारीकही असं करायचं नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं. एकदम बारीक असं पीठ नाही करायचं याचं. अशा पद्धतीने तर राहिलेले साबुदाणे आपण अशाच पद्धतीने दळून घेऊया. संपूर्ण याची बघा आपण छान अशी याची कणी अशी दळून घेतलेली आहे साबुदाण्याची. आता याला आपण एका डब्यामध्ये ॲड करूया. गॅसवरती आपण थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. याला कोमट पाणी आपल्याला होऊ द्यायचं आहे. पाणी बघा आपलं छान असं कोमट झालेलं आहे. हे पाणी आपण या डब्यामध्ये ॲड करूया. याला छान मिक्स करून घेऊया. मी अजून थोडंसं पाणी ॲड करते. अशा पद्धतीने हे थोडंसं असं पातळ करून आपल्याला भिजू घालायचं आहे. आता यावरती आपण झाकण लावूया आणि याला सकाळपर्यंत छान असं भिजू देऊया. बघूया. बघू शकता आपला साबुदाणा बघा एकदम छान असा भिजलेला आहे. आता आपण याला थोडा वेळ साईडला ठेवूया. यासाठी बघा मी साधारणतः 1 किलो बटाटे घेतलेले आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी. जेवढा साबुदाणा असला त्याच्या दुप्पट आपल्याला बटाटे इथे यामध्ये टाकायचे. याला छान आपण 3 ते 4 शिट्ट्या छान बटाटे शिजवून घेऊया. आलू छान झालेत. आता आपण याला थंड होण्यासाठी मी बाजूला याला टोपल्यात काढून घेतले आहेत. याला आपण छान थंड होऊ देऊया. बटाटे बघा आपले छान असे थंड झालेत. आता आपण याला याची साल काढून घेऊया.
बघा आपण पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे. आता एका मोठ्या टोपल्यामध्ये आपण आपले दाणे चाळायची चाळणी घेऊया आणि त्यावरती हे बटाटे छानपैकी किसून घेऊया. हे बघा साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट असं हे काम होतं. अशाच पद्धतीने आपण आता सर्व बटाटे बारीक करून घेऊया. हे बघा सर्व बटाट्याचे आपण छान असं पीस करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण साबुदाणा ॲड करूया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साध्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. यांची आपण बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया. हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घेतलेल्या आहे. बाकी काहीच आपल्याला ॲड करायचं नाही. आता याची आपण छान अशी बारीक पेस्ट बनवून घेऊया. अशा पद्धतीने बघा आपण याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आपण यावरती हिरवी मिरची पेस्ट ॲड करूया. बरेच जण यामध्ये लाल मिरची पेस्ट ॲड करतात, पण ती लाल मिरचीने कडवट असे लागतात ते, त्यामुळे कधी पण यामध्ये हिरवी मिरचीच यूज करायची आहे. यामध्ये आता मी मीठ ॲड करते. उपवासासाठी बनवते म्हणून यामध्ये सेंधा नमक मी ॲड करते. आता याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. छान असं पिठाचं घिमळल्यासारखं याचा उंडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने छान आपण याचं असं एकजीव असं मिश्रण तयार करू. याचा आपण एक छान असा एक उंडा बनवूया. साच्यामध्ये हे भरून घेऊया. त्याला छान पॅक करून घेऊया. आता आपण याला आपल्या साच्याच्या साहाय्याने छान अशा गोल राऊंड अशा चकल्या याच्या पाडून घेऊयात. अशा पद्धतीने
अशा पद्धतीने बघा आपण याच्या छान अशा चकल्या पाडून घेऊया आता। याला मी 1 दिवस घरातच वाळू घालणार आहे। अशा पद्धतीने छान आपण सर्व याचे चकल्या करून घेऊया। तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व चकल्या अशा टाकून घेतलेल्या आहेत। दोन दिवस छान याला आपण कडकड उन्हामध्ये वाळून घेतलेलं आहे। एकदम कडक अशा या चकल्या तयार झालेल्या आहेत। आता याला आपण तळून बघूया। हे बघा एकदम छान अशा ह्या फुलत आहेत। एकदम गरम तेलामध्ये या तळायचे आहेत आपल्याला। हे बघा आता हे आपल्या विदाऊट तळलेल्या चकल्या आणि ह्या त्यासोबत तळलेल्या चकल्यांची रेसिपी। सुंदर अशा या झालेल्या आहेत। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा कुरकुरीत अशा ह्या वर्षभर खराब होत नाही, काही नाही। तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।